नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना. आजपासून इरा ब्लॉगिंग मराठीवर सुरू होत आहे कौटुंबिक लघुकथांची एक खास मालिका. यातील प्रत्येक कथा नक्की ऐका. चला तर मग या मालिकेतील पहिल्या लघुकथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे कागद. आज काहीही झालं तरी मी त्याच्याकडून सही घेणार. माधवराव मनाशी पक्क करूनच आले होते. अहो, का असं वागताय स्वतःच्याच मुलाशी? आपलाच मुलगा आहे तो. विश्वास नाही का त्याच्यावर? विश्वास तर गोपाळरावांचाही होता ना त्यांच्या मुलावर. काल पाहिलंच ना, कसं सामानासकट त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली ते. अहो, पण आपला महेश नाही तसा. त्यांनाही हेच वाटलं होतं आपल्या मुलाबद्दल. काय झालं? रेवतीबाई माधवरावांना समजावून समजावून थकल्या होत्या. पण त्याच काय करणार? प्रसंगच असा घडलेला की माधवरावांची चलबिचल झाली. शेजारीत राहणारे गोपाळराव तुटपुंच्या पगारातही मुलाला खूप शिकवलं. उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या देशात पाठवलं. जेव्हा परत आला तेव्हा आई वडिलांकडे लक्ष द्यायला कुणी नाही आणि घराच्या जागेवर मोठी प्रॉपर्टी उभी करायची या हेतूने त्यांना वृद्धाश्रमात राहण्यासाठी त्याने तगादा लावला. वृद्धाश्रमात तुमचं मन रमेल. मला आता तुमच्यासाठी वेळ मिळणं कठीण आहे असं कारण पुढे करत आणि मी प्रॅक्टिकल विचार करतोय असं सांगत शेवटी आई वडिलांची त्यांच्याच घरातून हकालपट्टी केली. गोपाळरावांची चूक की वयात येताच घरदार सगळं मुलाच्या नावावर करून ते मोकळे झाले होते. इकडे माधवरावांनी तसं काही केलं नव्हतं. पण मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनीही जवळपास 25 लाख रुपये कर्ज काढून भरले होते. त्यांच्याही मनात आता नको नको ते विचार येऊ लागले. उद्या याने मला घराबाहेर काढलं तर? नोकरीला लागल्यावर पैसे पुरवले नाही तर? माझ्या पेन्शनवर घर चालवायची वेळ आली तर? माधवरावांचा मुलगाही परदेशी शिकून आलेला आणि नोकरीला लागून त्याला नुकतेच 6 महिने झाले होते. अजून पगार दिला नाही. एकदम देणार आहेत असं कारण त्याने घरी सांगितल्यावर माधवरावांचा संशय अजूनच बळावला. त्यांनी तडक कागद पेन घेतला. त्यावर लिहिलं, मी माझ्या शिक्षणासाठी आई वडिलांकडून पैसे घेतले असून नोकरीला लागल्यावर ते 25 लाख परत करेन. हा कागद मुलाला दाखवून त्यावर त्याची सही घ्यायची असा निर्णय करूनच ते आलेले. त्याआधी मंदिरात जाऊन आले. देवाकडून धीर मागितला. कागद खिशात ठेवला आणि चालू लागले. परत येताना संध्याकाळ झालेली. थंडीने जोर पकडला होता. माधवरावांचा मुलगा आणि बायको बाहेर शेकोटीजवळ होते. या बाबा, शेका मस्त. फार थंडी आहे बाहेर. माधवराव शेकोटीजवळ गेले. धीर एकवटत कागद बाहेर काढताच मुलगा म्हणाला, बाबा, एमके रोडवर तुमच्यासाठी एक फ्लॅट बुक केलाय. तुमची इच्छा होती ना खूप की त्या भागात घर घ्यायचं म्हणून? आलिशान फ्लॅट आहे. आजूबाजूला आपल्या ओळखीच्या आहेत. सोसायटीच्या आवारात मंदिर आहे. ही घ्या चावी. तुम्हाला वाटलं तर शिफ्ट व्हा तिथे. नाही तर भाड्याने देऊन टाका. आणि 10 लाख तुमच्या खात्यावर जमा केलेत. बाकीचे देतो दर महिन्याला थोडे थोडे. अरे पण तुझा पगार तर झाला नव्हता ना? हे ऐकून रेवतीबाई हसून म्हणाल्या, मुद्दाम खोटं बोलला तो. त्याला आपल्यासाठी एवढं सगळं करायचं होतं ना म्हणून. हो बाबा, परदेशात डॉलरमध्ये मिळतात पैसे. आणि हो, काही कायदेशीर कागदपत्र पूर्ण करायचेत घर तुमच्या नावावर करण्यासाठी. उद्या करू ते काम. माधवराव स्तब्ध झाले. समोर जे घडत होतं ते पचवायला त्यांना वेळच मिळत नव्हता. नुकतंच गोपाळरावांच्या मुलाचं प्रकरण डोक्यात रिंगा घालत असताना मुलाकडून हे अनपेक्षित पारितोषिक त्यांना चकित करत होतं. त्यांनी खिशातून हात बाहेर काढताच तो कागद खाली पडला. बाबा, कसला कागद आहे?
असं म्हणत मुलगा ते उचलू लागताच माधवरावांनी घाईघाईने तो उचलला आणि शेकोटीत टाकला. माधवराव म्हणाले, महत्वाचा नव्हता, आग लावायच्याच लायकीचा होता. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही छोटीशी कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया या कथा मालिकेच्या पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.